खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याची साथ धरणार नाही. वेगळंच किट आहे तुमचं, आमचं ज्योतिष वेगळं. सांगणार भविष्य. आपला हे अलग अलग सुरू आहे. दादा, ग्रहांची दशा बदलणार, कॅरेक्टरसाठी विषा बदलणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. हो, पण आमचं फॅमिली मॅटर आहे, त्यामुळे चेहरा सांगतोय काहीतरी दुखणं आहे, चेहरा सांगतो काहीतरी व्याधी आहे. हो तर दादा, घरात लक्ष्मीचा वास आहे, बायकोचा तुला त्रास आहे, पोराच्या हातात सत्यानाश आहे. खरं आहे का खोटा आहे? खरं बोललात हो तुम्ही. हो तर तुम्हाला कसं कळलं हे? दादा, सगळे तुझ्या पैशावर उडतात, पण तुला भुवया ट्रिम करायला पैसे कमी पडतात. खरं आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटा आहे? खरं बोलला तो तुम्ही. तुम्ही सगळंच कळतो. मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही खूप मोठे बुवा आहात. या 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 इथे बसा. उठ चल इथे बसा. बसा बसा बसा. मी पायाशी बसतो तुमच्या. तुम्ही ग्रेट आहात. नाही दादा, हे कसं ओळखलं सगळं तुम्ही? दादा, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी व्याधी आहे, काहीतरी दुखणं आहे, काहीतरी त्रास आहे. मनात जे आहे ते बोल. आहे हो, मी काय सांगू. तो तिकडे उभा आहे ना, मी नाही सुधारणार असा टी शर्ट लिहिलेला, असाच आहे. तसंच जगतो तो. आयुष्यात सुधारलेला नाहीये. बापाला खड्ड्यात घालायचं एवढीच इच्छा असते त्याची. आजपर्यंत अनेक वेळेला मला ते बुडवलेलं आहे. ऐका ना, त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. तुम्ही त्याला फक्त सांगा, त्याचा हात बघा आणि त्याचा भविष्यात बिझनेस आहे की नाही एवढंच सांगा. काळजी करू नकोस दादा, प्लीज. सगळं व्यवस्थित सांगणार. माझ्या मनचं काही सांगणार नाही. त्यानं जो मार्ग दाखवलाय तोच निवडणार. हात बघू बाळा. तिकडे दे. नाही रे. हात बघू म्हटल्यावर त्यानं असं केलंय. काय करायचं मला सांगा. काय करायचं ह्याच्यावर मला कसं जगू मी मला सांगा. हाताला लांब लांब ज्या रेषा पडलेल्या आहेत त्या दाखव बाळा. हा हा हा, काय हात आहे. तू बिझनेस करणार म्हणजे कन्फर्म बुडणार बाळा. कन्फर्म बुडणार. येस, काय बोललं कळलं? हा, जेव्हा जेव्हा धंदा करणार तेव्हा तेव्हा बुडणार. वास, आता यांनी सांगितलेलं आहे, खूप मोठे भविष्य सांगणारे आहे ते. यांनी सांगितलेलं आहे. आता थँक्यू व्हेरी मच. नाही, निघा तुम्ही. तुम्ही कुठे बसता मला माहिती आहे. पैसे पोचवले दक्षिणा जर मिळाली असती. देणार देणार. चल निघा. नाही, तुमचं झालं एवढंच काम होतं तुमचं. चला चला चला. दक्षिणा मिळाली असती. ठीक आहे. कम ऑन, लेट्स गो लेट्स गो. ऐकत नव्हते ते. ऐका ना. म्हणून बुवावर बुवा असा जोक केला. ए ईशा, ए ईशा, काय करतेस? हा, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. हे काय करतेस काय तू? गावात नवीन पाखरू आलंय जणू. तुम्ही पण ना. दोन्ही रोल तूच करणार आहेस? दोन्ही रोल तूच करणार आहेस? सरपंच पण आणि लावणीवाली बाई पण तूच करणार आहेस? हा, काय चाललंय हे चौगुल्यांच्या घरात? वाफ घेते हो, दिसतंय ना तुम्हाला, तरी विचारता तुम्ही. कुठली पद्धत वाफ घ्यायची? वाफ घेते. वाफ घे. इंजिन आहेस का वाफेचं? वाफ घेऊ द्या मला तुम्ही. नीट घे जरा. पावसाळ्यात केस भिजतात ना, सर्दी होते आमच्या सारख्या लोकांना. थांब जरा. मला सांग, फार वर्षांपूर्वी मी नवीन रेडियमचं घड्याळ घेतलं होतं आणि ते तुला दाखवायला मी चादरीत तुला घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे आपला मुलगा कुठे? ओंकार कुठे? ओंकार तो आंध्रे आगासी बनायला गेलाय. म्हणजे आता तो टेनिस खेळणार आहे? टेनिस कशाला खेळेल? आंध्रे अगासी ते बिझनेस वाले असतात ना, आंध्रे अगासी. एंटरप्रेन्योर म्हणतात त्याला. कुठला आंध्रे अगासी? तेच तेच. माहित नाही, काही नाही बोलतेय. ते व्हायला गेलाय तो आणि सुनबाई ना नवीन टपाटप सुरू करतायत. स्टार्टअप म्हणतात. न टपाटप. स्टार्टअप असं म्हणतात त्याला. आणि तुझ्या पोराने सुरू केलंय ना, ते स्टार्ट डाऊनच असणार. काय हो? जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना तो, माझं आयुष्य अधोगतीला लागलंय. असं काय नाहीये. तुम्ही ना वाईट वाईट बोलता फक्त त्याला सतत. चांगलंय माझं पोर. आय कुठे काय माहिती. आई कुठे? आतापर्यंत यायला हवा होता हो. मग कुठे? हेच तर त्याचा प्रॉब्लेम आहे ना. माझं बाळ आलं. स्टॉप। बाळ आलं माझं. माँ, आदमी बड़ा तब होता है जब बड़े लोग उससे मिलने का इंतजार करे माँ। तेरी बोना माँ। खूप खूप आशीर्वाद बोटा. हे कुठली भाषा आहे? बोटा। तेरी बोना पापा जी। आज काय अख्खं स्किट पंजाबी चुलीत घालायचं ठरवलंस की काय तू? ही कुठली भाषा आहे ही तुझी? छान छान बोलतोयस, हा? छान. अरे काय म्हणता? ही का आली? ए, ही
ही का आली इकडे? ही मला नाही आवडत. ही का आली? का आली? असं हा, बोलू नका. चौघांच्या घरात ही नाही आवडत मला. ए बुरा मत माना शब्बो. ए शब्बो ऐसे- कुठली? कोमल आहे ना ती. लग्नानंतर मी तिचं नाव शब्बो करणार आहे, मला वा, वा. आवडतं. चौगुल्यांच्या घराण्यातली सून नाव काय आहे? शब्बो. शब्बो चौगुले. वा 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 वा. क्या सेठ सेट कैसा है? सेट नाही म्हणायचं मला आवड. ए पुचपुच करायचं नाही मला आवड. काम करायचं. ठीक है चल. क्या रे चिकने? अरे चिकने बोलते मला ती. शब्बो तुम्ही पागल है हाँ? ये बुढ़ा तेरे को चिकना लगता है? कुछ नहीं है, ये ना गोटी सोडा का खाली बोतल है, गैस ही नहीं है. आंटी आवडत आहेस तू? काय बोलतेस तिच्याशी? परस्त्री आहे ना तिथे काय बोलतेस माझ्याबद्दल? कितना गरम होता है रे. ले चल सुपारी का. ए चल गे सुपारी मी काय करू? वर काय सांगतेस मला असंच? हे यार यार तू खरं जा तिकडे यार. जा. सेठ ए ए हात हात काढ. नाही, हात नाही. नाही हो हा 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 नाही 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 हो 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 ना 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 हो नाही नाही. तो आजकल है किधर? आया नहीं कितने दिन से? ए तू जरा लांब राहा हा असं नका ना. मध्ये मध्ये शांत बस जरा. तुझ्या आईने मला सांगितलेलं आहे की तू काहीतरी नवीन बिझनेस करणार आहेस. शांतपणे सांग. तुझ्या थांब जरा. मी तुझ्या पाया पडतो. रिटायरमेंटचं एज माझं आलेलं आहे. माझ्याच्यानी आता ना धक्के पाया पडतो रे तुझ्या. नको रे मला ना आता काहीतरी धक्के देऊ नकोस रे. एवढ्या शांतपणे. बाबा थोबडा मारीन हात काढ. हा. काय ते क्लिअर कर मला काय ते. टेन्शन घेऊ नका बाबा. मी सगळं सेट केलेलं आहे. हा. म्हणजे अजून प्रॉब्लेम केलेला असेल. काही दिवसातच आपण बिलियनर होणार आहोत बाबा. आपण बिलियनर होणार आहोत. म्हणजे आपल्या पैसेवाले होणार आहोत आपण. तसंही ना मला ना बँकवाल्याची बायको बनून बनून कंटाळा आलाय. आता मी बिलियनरची आई होणार. म्हणजे तुमचं लग्न पण आपण मोठ्या बंबानी सारखं करणार. मग जॉन्सी नाही येणार लग्नाला. You can't say no. दुआ लिपा, दुआ लिपा, दुआ लिपा. आपण तिच्याबरोबर आपण पण करूया. ए ऐका तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य व्यंगचित्र म्हणून जगा ना. इथे कशाला आहे आता? माणसं म्हणून जगता कशाला? ही कुठली आई आणि लेकाची जोडी असं वागते? बिलियनर होणार आहोत बाबा. एक सेकंड तू इकडे पुढे हा म्हणाला बिलियनर होणार. आपण बिलियनर झालो. एवढं सोपं असतं का ते? होणार आहे तो. खूप कठीण असतं. इलेक्ट्रिकचं बिल भरायची डेट नियर आली ना की आपले पाय लटपटायला लागतात. आपण कसे होणार बिलियनर? जुळवा रक्त ओके पर्यंत टलाट जुळवा. नुसती कॉमेडी करायची आहे मम्मा यांना. नको. उडी मारून मारे ना मी. मारू नका. मार. मला सांग नीट बोलायचं मारू माझ्याशी. नका तुम्ही त्याला. हा मला सांग बिलियन आणि मिलियन मधला फरक तुला माहितीये का रे? सांगेल तो. मला सांग. तुला बिलियनर व्हायचंय? हो मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा. बिलियन आणि मिलियन यातला फरक काय? अगर मैंने जवाब दिया तो तुम्हारा सवाल बुरा मान जाएगा पापा. सटकन मारेन मी खरं सांगतोय. डोकं फिरेल माझं. पुन्हा एकदा शांत पुन्हा सांगतोय. बिलियन आणि मिलियन ह्यातला फरक काय? बचा फरक आहे बाबा. बचा तुझा हा जो फरक आहे तो घाल चुलीत. बचा फरक आहे हा. अरे बिलियन आणि मिलियन एवढं सोपं नसतं रे बाळा. पैसे लागतात पैसे. कुठून आणणार आहेस? हीच वेळ आहे स्किट संपवायची. हे वाजव ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. अर्धवट राहिलाय काय? खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याची साथ धरणार नाही. वेगळं स्किट आहे तुमचं. आमचं ज्योतिष वेगळं. सांगणार, भविष्य. आपला हे अलग अलग सुरू आहे. दादा ग्रहांची दशा बदलणार, कॅरेक्टर साठी विषा बदलणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. हो पण आमचं फॅमिली मॅटर आहे त्यामुळे चेहरा सांगतोय काहीतरी दुःख नाही. चेहरा सांगतो काहीतरी व्याधी आहे. हो तर दादा घरात लक्ष्मीचा वास आहे, बायकोचा तुला त्रास आहे, पोराच्या हातात सत्यानाश आहे. खरं आहे का खोटा आहे? खरं बोललात हो तुम्ही. तुम्हाला कसं कळलं हे? दादा सगळे तुझ्या पैशावर उडतात पण तुला भोया ट्रिम करायला पैसे कमी पडतात. खरं आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटा आहे? खरं बोलला तो तुम्ही. तुम्ही सगळंच कळतो. मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही खूप मोठे बुवा आहात. या 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 इथे बसा. ए उठ चल इथे बसा. बसा बसा बसा. मी पायाशी बसतो तुमच्या. तुम्ही ग्रेट आहात. नाही दादा. हे कसं ओळखलं सगळं तुम्ही? दादा तुझा चेहरा सांगतोय काहीतरी व्याधी आहे, काहीतरी दुःख नाही, काहीतरी त्रास आहे. मनात जे आहे ते बोल. आय हो मी काय सांगू. तो तिकडे उभा आहे ना. मी नाही सुधारणार असा टी शर्ट लिहिलेला. असाच आहे. तसंच जगतो तो.
आयुष्यात सुधारलेलं नाहीये. बापाला खड्ड्यात घालायचं एवढीच इच्छा असते त्याची. आजपर्यंत अनेक वेळेला मला ते बुडवलेलं आहे. ऐका ना, त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. तुम्ही त्याला फक्त सांगा, त्याचा हात बघा आणि त्याचा भविष्यात बिझनेस आहे की नाही एवढंच सांगा. काळजी करू नकोस दादा, Please. सगळं व्यवस्थित सांगणार. माझ्या मनचं काही सांगणार नाही. त्यानं जो मार्ग दाखवलाय तोच निवडणार. हात बघू बाळा, हाय, हेच, तिकडं दे. नाही रे. हात बघू म्हटल्यावर त्यानं असं केलंय. काय करायचं मला सांगा, काय करायचं ह्याच्यावर मला कसं जगू मी मला सांगा. हाताला लांब लांब ज्या रेषा पडलेल्या आहेत त्या दाखव बाळा. हा काय हात आहे. तू बिझनेस करणार म्हणजे कन्फर्म बुडणार बाळा. कन्फर्म बुडणार. येस, काय बोललं कळलं. हा, जेव्हा जेव्हा धंदा करणार तेव्हा बुडणार. वास, आता यांनी सांगितलेलं आहे, खूप मोठे भविष्य सांगणारे आहे ते. यांनी सांगितलेलं आहे. आता थँक्यू व्हेरी मच. नाही, निघा तुम्ही कुठे बसता मला माहिती आहे. पैसे पोचवले दक्षिणा जातील. जर मिळाली असती. देणार चल निघा. नाही, तुमचं झालं एवढंच काम होतं तुमचं. चला 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 दक्षिणा मिळाली असती. घ्या कम ऑन, लेट्स गो ऐकत नव्हते ते. ऐका ना, म्हणून बुवावर बुवा असा जोक केला. ते बुवा, आई बुवा म्हणजे ज्योतिषी बुवा. लहान पोरांना घाबरवायचा बुवा नाही ताई. तुम्ही फक्त लक्ष तुम्ही द्यावं बोला म्हणून. ताई. ऐका ना, तुम्ही असं पटकन ठरवून टाकू नका ना. तुम्हाला माहित नाही अजून माझं सोन्याचं पोर आहे. हा खूप हुशार आहे. नाही गं. बापरे, एवढा हुशार आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकदा त्याचा बिझनेस प्लॅन ऐकून तर घ्या. एग्जैक्टली. हाथों के लकीरों पे मज्जा गालिब, नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अरे हट रे नको रे काहीतरी बोलू. ऐका माझं. अरे तू काय को गरम होताय रे. तू चल एक सुपारी खा चल. ए सुपारी नको देऊस ग. प्रत्येक समस्येवर सुपारी हे कसं सोल्युशन असेल. तुम्ही मला नाही बोलायचं. सुन ना पहले स्कीम सुन ना आपनी. नाही आता सुनायला. मला असं वाटतं आपण एकदा ह्या मुलाचं ऐकायला हवं. हा आईचं काळीज आहे, मायेचं काळीज आहे. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुलगा आहे, काहीतरी होतकरू दिसतोय, धडपड्या दिसतोय. त्याच्या नशिबात काहीतरी येऊ शकतं. आता जरी राहू केतूची दशा आहे तरी भविष्यात पैशाची आशा आहे. चालणार नाही. मला एक संधी द्यायला हवी. सगळं बरोबर आहे. याचा धंदा काय, याचा बिझनेस काय एकदा ऐकायला हवा दादा. हो तुम्ही आता बाहेर माझ्या बाजूने बोललात, नाही होणार बिझनेस असं सांगितलं ना. मग आता काय ऐकायचं आहे. बुडेल ऑलरेडी सांगितलंय भविष्य. आता त्यांना प्रत्येकाला ऐकायचं आयुष्यात म्हणतायत एक संधी मिळायला हवी. पण हे विसरू नका, हा बुडवणार आहे हे तुम्ही बोललेले आहात. चला संधी द्या. या बसा ना. ऐकून घ्या एकदा. हा बसा, या, बसा. नीट सांग. नीट सांग. थांब जरा. हा सांगा. आम्ही सेकंड हँड क्रूज विकत घेणार आहोत. क्रूज म्हणजे क्रूज बाबा, क्रूज. टायटॅनिक चित्र. टायटॅनिक क्रूज 11 मजली. बोट. बोट चौगुले बोट. बोट विकत घेणार आहोत आम्ही. बोट. अरे काय बोलतोयस काय तू. ती बोट गोव्याला घेऊन जाणार आणि शेट्टी अण्णाच्या पार्टनरशिपने त्याच्यावर आम्ही कसिनो उघडणार. बिग मम्मी नावाचा. गो माझ्या नावावर धंदा उघडणार बाळ माझं. एक सेकंड. कसिनो म्हणजे एवढं काय मला कसिनो कसिनो नाही माहित. नाही. निशा कसिनो म्हणजे काय. ये बात. शी, काय देवा माफ कर, पामर आहे देवा माफ कर त्याला. तुम्हाला पण माहिती आहे कसिनो म्हणजे. कसिनो म्हणजे काय. तुम्हालाच माहित नाही. ओंक्या बाबांना कसिनो माहित नाहीये. मम्मी मार्कर दे. मला माझ्या हातावर लिहायचंय मेरा बाप सी है. नको ओंक्या नको. एवढा कसिनो माहित नाही तर एवढं. कसिनो तुम्हाला कसिनो असं ऐकल्यासारखं पण वाटत नाहीये. आता तू दोनदा म्हणलीस तेवढं ह्याच्या आधी नाही. क्रूज असते ना ती मोठी, पाण्यामध्ये पैसे लावून खेळतात तिथे गेम्स. हे सगळं तुला कसं माहिती ईशा. येता जाता नजरेस पडतो. मुळात दळण आणायला जाताना समुद्र लागतो कुठे तुला. दादा माईला काही बोलू नकोस दादा. हा सांगतो. खरं सांगणार खोटं सांगणार नाही. माई बुद्धिमत्तेची खाण आहे, तिला दुनियादारीची जाण आहे. तिच्या नानाची टाण आहे. उलटा घुसलेला बाण आहे ती. ए दादा पैसे तुला डबल माहित करते ती. नाही. तुम्हाला माहित नाही ती कशी आहे ती. तुमच्या हातावरच्या रेषा बघितल्या ना, फुल्ले गोळा खेळेल त्या रेषांवर. अशी आहे ती. तुम्ही तिला सांगा हे कसिनो वगैरे ना मध्यमवर्गीय माणसांचं नसतं काम. तिला सांगा आपण प्रवासाला निघालो ना बोटीने की पोचेपर्यंत ना तर असा आवाज आलेला असतो आपल्या आजूबाजूनी. सांगा तिला हे पापा कश्ती अगर तूफानों से टकराएगी तभी तो उसे किनारा नसीब होगा ना पापा. आज फक्त हिंदीतून बोलायचं ठरवलंयस. मराठी स्किटअप नाही करायचं असं ठरवलंयस तू. वाजवेन एक फनकन तुला सांगून ठेवतोय. अरे पैसे कुठून आणणारेस या सगळ्यासाठी. अरे सेड काय को गरम होताय रे. असं- सुपारी खा चल. पण नको यार मला. सारखी मला सुपारी देते. पैसे आणायला लागतील ना. है ना अपना प्लान. 80 अन्ना करने वाला है सब. मेन इन्वेस्टमेंट काय करणार आहे. वो 90 डालने वाला है. हाँ। अपने को सिर्फ 10 डालना है. 10 का प्रॉब्लेम है सिर्फ. अरे उसमें क्या है. इकडे बघा आहेत का. 10 क्या चल 20 है. 20 ले. इसमें क्या है. अरे बाप रे. 10 करोड
10 करोड टाकायचे आपल्याला. शेट्टी 90 करोड टाकणार आहे. हे काय म्हणून 10 रुपये काय देतेस? हिचे 10 आणि तिचे 90 म्हणून तू काय करणार आहेस? मेणबत्ती लावलेली ती बोट असते ना, कटकट कटकट कट, ती पण नाही विकत घेता येणार तुला. कळलं का? लाडू पण घेता येणार डाळिबाचे. कळलं का तुला? बिंडोकासारखं करतेस ती. कुठून आणणार आहेस पैसे एवढे? टेन्शन घेऊ बाबा, टेन्शन घेऊ नका. आपण हे घर विकल्यावर किती येतील? 65-70 लाख तरी येतील. उरले किती? 9-9.5 फक्त. बा चिलाय. 9-9.5 करोड आहेत ते. त्याला फक्त असं नसतं जोडायचं. आपल्याकडे गावची जमीन आहे ना बाबा, 27 गुंठ. ती विकू आणि तिकडनं पैसे आणू बाबा. 27 गुंठे जमीन आपल्या गावाला आहे, पण 27 चौगुले आडनावाचे डोमकावळे त्याच्यावर नजर ठेवून बसलेले आहेत. आपल्याला फक्त एकच गुंठा मिळणार आहे. त्यातला एका गुंठात 10 करोड उभे करणार आहेस तू. तुम्ही सांगा. मी सांगणार तुम्हाला दादा. बरं घेतलं. सांगणार. तुम्ही सांगा त्याला. सांगणार दादा. कोण आहे? सांगतो. हा हो दादा, त्याला मदत करायला हवी. पोरग भाग्यवान दिसतंय, नशीबवान दिसतंय. पुरा ए बाळा, इथे समोर ये. हात दाखव तुझा. अरे भोळा आहे. हात दाखव म्हटल्यावर काय दाखवायचं कळत नाही बाळा. सरळ कर हात. हुशार आहे, पटकन कळतं त्याला सरळ म्हणजे काय. बेटा, तुझी भाग्यरेषा बघू बेटा. बेटा, हा कुणाचा हात आहे? माझा. मगाशी कुठे ठेवला होतास? अरे, हा कुणाचा हात आहे? बेटा, ही भाग्यरेषा पकड. तिला किती लांब आहे ही? या भाग्यरेषेचं काय करा बेटा? तुझ्या हातात पैसा आहे बेटा. हातात पैसा म्हणजे तुला दिसणार नाही बेटा, मला दिसणार तो. तुझ्या हातात तू रुपया पेरलास तर लाख कमवशील, 2 रुपये पेरलेस तर करोड कमवशील. बेटा, लात मारशील तिथं पाणी काढशील, पाण्यात लात मारलीस तर घसरेल तो. काही होणार नाही. आणि मला पण घेऊन बुडवेल तो. ऐका माझं. बेटा, काळजी करू नकोस. आता जरी तू या भिकाऱ्याचा पोरगा असलास तरी भविष्यात तू अब्जोपती होणार आहेस. ऐका. त्याला अब्जोपती म्हणताना मला का भिकारी म्हणताय तुम्ही? आणि आहे ते सांगतो बेटा. हा सांगतो. हा तू इथला नाहीस बेटा. तू कुठला तरी भलतीकडचा आहेस. तुला तिकडं खूप यश आहे. खरंय. मला नाही वाटत मी इथला आहे. गोवा इज कॉलिंग मी. नाही इथला. मला नाही वाटत मी इथला आहे. मी तिथलाच आहे. मला पण नाही वाटत मी इथली आहे बुवा. मला पण नाही वाटत. मला लहानपणी मैत्रिणी बोलल्या लग्न कर, मज्जा येते, म्हणून मी केलं. मला नव्हतं माहिती आयुष्यभर या माणसाबरोबर राहावं लागेल. अरे नाहीये मज्जा. नाही, काळजी करू नकोस बेटा. ताई, तुझं नशीब बदलणार आहे. त्यानं सगळं ठरवलेलं आहे. लक्षात घ्या, आता जरी तू ह्या दरिद्राची बायको असलीस तरी भविष्यात एका अब्जोपतीची आई होणार अरे आहे. परत तेच करताय. मला दरिद्री का म्हणता? याला अब्जोपती म्हणताना एक लक्षात येते का? ह्या क्षणाला हे सगळे भिकारडे आहेत. फक्त माझ्याकडे पैसे आहेत. माझ्या पगारावर ह्यांच्या उड्या दिसतायत सगळ्या. लक्षात घ्या. नाही, खरंय. धनरेषा दिसते दादा. धनरेषा दिसते. मगाशी लपली होती कपाळात, पण आता स्पष्ट दिसते. हीच ती धनरेषा. दादा, तुझ्या नशिबात धन आहे. इथं केसाखाली कुबेराचा खजिना आहे. एक केस लाख मोलाचा आहे. हा, लाख आहे. नाही दादा, पण तुझ्यात ते धन मिळवण्याचं धैर्य नाही. होय. जे धैर्य, बिझनेस करण्याची रिस्क ह्या पोरामध्ये आलेली ती बापामध्ये नाही. ती माझ्याकडनं आली आहे. रिस्क बिस्क घ्यायचं सगळी डेअरिंग माझ्याकडनं आली आहे. दोघे मिळून हिम्मतवाला पिक्चर काढा ना. माझ्याकडे कशाला आले? त्यांच्याकडनं काही नाही. हे तर असेच आहेत. चांगलाय बेटा, चांगलाय. तू बुडणार नाहीस, माझा शब्द आहे बेटा. फक्त मला एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर दे बेटा. काय? त्या 11 माळ्याच्या बोटीवर माझ्यासारख्या पामराला थोडीशी जागा मिळेल का? अरे तुम्ही तिकडे स्वप्न बघायला सुरुवात झाली. अरे ज्योती, क्यों नाही? ज्योतिषी पण म्हणणार, नुसती ज्योती म्हणशी. मला काही म्हणू द्या, मला चालणार आहे. बेटा, पण मला सांग, तिथे येऊन मी करायचं काय? अरे ज्योति, तू अपना ये टैरो कार्ड का ठेला निकाल ना. बहुत बड़ा मार्केट है आजकल. वैसे भी सब लोग उधर नसीब आजमाने को आते हैं. तेरा बिजनेस भी ऊपर चला जाएगा. चला गोव्याला चला. थांबा. कुठे चाललात गोव्याला? मला हे कळत नाहीये. तो तिकडे तो कसिनोचा बिझनेस सांभाळणार, ही मदत करणार, ही तिकडे ठुमके लावणार, तू टॅरो कार्डचा. मी काय करायचंय तिकडे? अरे बारटेंडर व्हा ना. बारटेंडर मध्ये? अरे यार, म्हणजे मला नाही कळत. तेव्हा किती वेळा सांगितलं तुम्हाला बार ते कॉकटेल्स बनवणारा वगैरे तो बार टेंडर असतो. म्हणजे अख्खी वर्ल्ड टूर हेच समजावतेस तू त्यांना? तरी लक्षात नाहीये त्यांच्या. म्हणजे बघ ना. काय करायचं? अहो, मार्गारिटा, स्क्रू ड्रायव्हर, पिना कोलाडा. पिना कोलाडा? पेन ते कोलाड पर्यंत जाईपर्यंत 21 वेळा ओकतेस तू. तुला कुठून कळलं का पिना कोलाडा म्हणजे काय ते? आयुष्य ना असंच जाणार. टलाट जुळवण्यात तर जाणार. पिना कोलाडा, पेन कोलाड. होय, तसंच जाणार. नको मला ना. आला पण नको. का ना, सडा इथे सडा. मी सडा इथे. इथेच चढणार, कारण इथे मला बँकेत जायला मिळतं. काय बँकेचं कौतुक सांगताय? नाही, तसं काय आम्ही कधी बँकेतच जात नाही.
पासबुक प्रिंटिंग करून आणण्यासाठी जाणं वेगळं आणि काम करण्यासाठी जाणं वेगळं. मी काम करायला तिकडे जातो, लक्षात आलं का? नाही जा मग जा, तुम्ही जा दादा. तुम्हाला जर ह्यांच्यासोबत गोव्याला जायचं नसेल आणि तुम्हाला जर वडीलधारा माणूस हवा असेल तर मी येतो दादा. चालेल चालेल चालेल, जरा चेंज मिळेल, थोडा चेंज मिळेल आपल्याला. चला, चला. तसं पण आता मोठे बिल्लीवाले होणार आहे ना आम्ही. बिल्लीवाला बिलियनर आहे. कुठला बिल्लीवाला तेच व्हायचं? ते होणार आहे ना. त्यांच्या बरोबर एक ज्योतिषी असतोच. तो असतो तो ना, ते नावामध्ये अक्षर बिक्षर डबल करतो. आपण डबल एल करून घेऊ चौगुलेमध्ये. त्याचा जन्म झाला ना तेव्हा चौगुलेमध्ये डबल एल लागलेला आहे ऑलरेडी. काय वेगळा लागायचं? सगळं चांगलं चाललंय, तुम्ही आडकाठी आणू नका मध्ये. आपण जाऊया. आपण जाऊ, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. फक्त माझा आणखीन एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला पटकन द्या. आता आपण गोव्याला जाणार म्हणजे मला स्विमिंगची चड्डी घ्यावी लागणार. काय मी धोत्रात पाण्यात उतरलो तर धोत्राला बुडबुड येतात. अरे तू ऑलरेडी स्वप्न बघून पोचलाय हा गोव्याला. अरे तुला कळतंय का रे? तुला मी ओळखतो, कारण तू तिकडे तो सत्कार बार आहे ना, त्याच्या बाहेर आहे ना तो अंडीवाला, त्याच्या बाजूला बसतोस ना भविष्य सांगायला. तुला हेच स्वप्न पडणार. तुम्हाला माहिती आहे का अरे माहितीये, तो अंडीवाला पेशाबला गेला की तू तिथे अंडी विकायला बसतो. कारण तू आहेस ना खोटारडा, नाही. नल्ला भविष्यवाला आहेस, कुडबुड्या भविष्यवाला आहेस तू. खरा भविष्यवाला नाही हा. तुमचं नाही सांगत, त्याचं सांगतोय. माझ्या मनचं काही सांगत नाही बेटा. तुझ्या नशिबात पैसा आहे बेटा, तुझ्या नशिबात पैसा आहे. तुला तिकडे गोव्याला जावं लागणार आणि जाताना आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागणार. लक्षात घे बेटा. जाणार मला पण घेऊन चल बेटा. जाणार मी माझी बॅग घेऊन येतो बेटा. जाणार. फक्त घरी जाण्यासाठी मला रिक्षाला 50 रुपये दक्षिणा मिळेल, तर बरोबर होईल बेटा. द्या 50 रुपये दक्षिणा. 50 रुपये द्या. बेटा मला 50 रुपये दक्षिणा मिळाली, बॅग घेऊन येतो, आपण लगेच गोव्याला निघू बेटा. तुमच्या लक्षात येते का? सगळे भिकारडे आहेत. एकाच्याही खिशात 50 रुपये नाही आहेत. माझा पगार सुरू आहे, याच्यावर सगळ्यांच्या उड्या सुरू आहेत. आता एक सांगतो, हे घर माझं आहे. आता इथून निघून जायचं आणि जाताना ह्या पोपटाला घेऊन जायचं. तो तुझे टॅरो कार्ड काढणार आणि हा बुगू बुगू आहे ना, त्याला पण घेऊन जायचं. अहो. ते म्हणशील त्याला बुगू 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 हो म्हणायचं. आणि तू चिमणी खिडकीतून उडून जायचं. तुझी लायकी पण नाही निघा इकडून. नाही ना, आईला बाबा, निघा. बाबा, नाही ना, नाही ना, नाही ना, बाबा, नाही ना, बाबा.